मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभिषेक शुभंकरला म्हणतो, तू अगोदर मल्हारला सर्व काही सांगायला हवं होतं. मोनिका तुला आजपर्यंत फक्त फसवत आहे, तूच खरा तिचा बाप आहे ते. त्यावेळी आता शुभंकर म्हणतो, मल्हारसारख्या भल्या माणसाला मला असा अचानक धक्का द्यायचा नव्हता, कारण मोनिकाला एक मी संधी देऊन खूप मोठी चूक केली. मी जर असं मल्हारला लगेच सांगितलं असतं तर मल्हारच्या मनाची काय घालमेल झाली असती हे मला माहिती आहे, म्हणूनच मी शांत बसलो. त्यावेळी अभिषेक म्हणतो, पण मोनिकाने असा काही प्लॅन फिरवलाय ना, त्यामुळे मल्हार किंवा त्याची फॅमिली तुझ्यावर विश्वास ठेवेल असं मला वाटत नाही. त्यावेळी शुभंकर म्हणतो, हो ते खरं आहे, म्हणूनच मला अशा व्यक्तीची गरज आहे ज्या व्यक्तीवर मल्हार हा डोळे झाकून अगदी विश्वास ठेवेल. तेव्हा ती व्यक्ती कोण आहे असं अभिषेक विचारू लागतो. त्यावेळी शुभंकर म्हणतो, ती व्यक्ती आहे स्वरा, कारण स्वराचं सर्व बोलणं हे मल्हारला खरं वाटतं आणि तो मानणारच. त्यावेळी अभिषेक विचारतो, पण स्वराला भेटायचं कसं, कारण आता बंगल्याची सिक्युरिटी डबल झाली असेल. त्यावेळी आता देवालाच आपल्याला मदतीसाठी यावं लागेल असं आता शुभंकर म्हणतो. दुसरीकडे सगुणा, मंजुळा, मल्हार आणि पिहू व स्वरा ह्या सर्वजणी मंदिरात आलेल्या असतात. तर आता पूजा संपन्न होते आणि गुरुजी तसं सांगतात देखील. मल्हार म्हणतो, मी गाडीजवळ जाऊन थांबतो. तर मंजुळा म्हणते की तोपर्यंत आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालून येतो. तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणून आता तो तिथून जातो. दुसरीकडे शुभंकर देखील आता त्याच मंदिरामध्ये आलेला असतो. तेव्हा तो मंदिरात चाललेला असतो, तर इकडे मंजुळा आणि मुली या प्रदक्षिणा घालत असतात. शुभंकर हा मंदिरात येतो आणि देवाचा आशीर्वाद घेतो. मग त्यानंतर समोर त्याला स्वरा आणि पिहू या दोघीही दिसतात. त्याला एवढा आनंद होतो की तो लगेच देवाचे आभार मानतो. तो म्हणतो, देवा, एक दरवाजा बंद केला तर दुसरा नेहमीच उघडतो, याची प्रचिती मला नेहमी आहेच, परंतु मला आता या दोघींचा पाठलाग करायला हवा असं म्हणून तो देखील आता मंदिराला प्रदक्षिणा घालत असतो. आणि स्वरा देखील मंजुळा आणि सगुणा पाठोपाठ चाललेल्या मंदिराला प्रदक्षिणा घालीत असतात. तर आता या दोघी एकट्या कधी भेटतायत त्याकडेच आता शुभंकरचं लक्ष असतं. मग नंतर मंजुळा आणि सगुणा या दोघीही प्रसाद घेऊन पुढे जातात. तर शुभंकर आता या दोघींचा पाठलाग करत तेथे जातो. तर शुभंकर स्वराजवळ जातो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. स्वरा मागे वळून पाहते तर तो शुभंकर असतो, तिला जरा धक्काच बसतो. त्यावेळी पिहू म्हणते, स्वरा, डॅडाने काय सांगितलं, शुभंकर अंकल बरोबर बोलायचं नाही. मग तू का बोलतेस आता? त्यावेळी आता स्वरा काहीच बोलत नसते. पिहू मात्र आता स्वराला खूप बडबड करते, मी तुझं डॅडाला नाव सांगेल, प्लीज असं म्हणून तू बोलू नकोस त्यांच्याबरोबर. तेव्हा आता शुभंकर म्हणतो, अरे प्रसाद तरी घ्या. तेव्हा स्वरा आता त्याच्या हातातून प्रसाद घेते, पण पिहू मात्र प्रसाद न घेताच लगेच मल्हारकडे जायला निघते. त्यावेळी स्वरा आता तेथेच थांबते. शुभंकर तिला म्हणतो, स्वरा, तुझे दाढीवाले काका वाईट नाही येत ग. मग मी वाईट असतो तर सांगितलं नसतं का घरातील सर्वांना की तुझे बाबा हे मल्हार कामत आहेत म्हणून? अगं, माझी कंडिशन सुद्धा तशीच तुझ्यासारखी झाली आहे. आता तुला माहीत आहे तुझे बाबा कोण आहेत, तरीही तू कुणाला सांगू शकत नाही. तसंच मला सुद्धा माहीत आहे माझी मुलगी कोण आहे, पण मी ती गोष्ट कुणालाच सांगू शकत नाहीये. त्यावेळी स्वरा आश्चर्याने आता शुभंकरकडे पाहू लागते. त्यावेळी शुभंकर म्हणतो, हे बघ, जर तुला समजलं माझी मुलगी कोण आहे तर तू माझी आणि तिची भेट घडवून आणू शकशील. आम्हाला भेटता तरी येईल. तेव्हा कोण आहे तुमची मुलगी असं आता स्वरा विचारू लागते. शुभंकरने तिच्यासमोर हात जोडलेले असतात. प्लीज तू माझं काम करशील ना? स्वरा आता सारखी विचारते की कोण आहे नक्की तुमची मुलगी. तर दुसरीकडे मल्हार आता फोनवर बोलत असतो. तेवढ्यातच पिहू धावत तेथे येते आणि म्हणते, डॅड, शुभंकर अंकल तिथे मंदिराच्या पाठीमागे आले आहेत, स्वराबरोबर आहेत ते. हे ऐकताच आता मल्हारला धक्का बसतो आणि रागही येतो. इकडे शुभंकर स्वराला आता विश्वासात घेऊन म्हणतो, हे बघ अगं, मल्हारचा तुझ्यावर नक्की विश्वास बसेल आणि मी सांगतोय त्या गोष्टी सुद्धा तुला पटतील. स्वरा बाळा, सर्व काही तुझ्या विश्वासावरती अवलंबून आहे बघ. त्यावेळी ती सारखी विचारू लागते की कोण आहे तुमची मुलगी, काय आहे तिचं नाव? त्यावेळी पिहू माझी मुलगी आहे असं शुभंकर आता सत्य सांगतो. हे ऐकताच आता स्वराला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की ही गोष्ट मोनिकाला सुद्धा माहीत आहे, परंतु हिने एवढी वर्षे झाले सर्वांपासून लपवली. स्वरा आता खूप विचारात पडते. त्यावेळी शुभंकर आता गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, मी खूप बिचारा बाबा आहे ग, मी कसं सांगू माझ्या वेदना, माझं दुःख. अगं, माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर असूनही माझी मुलगी म्हणून घेता येत नाही की ती मला बाबा म्हणू शकत नाही. तेवढ्यातच मल्हार धावत तेथे येतो. आता स्वरा त्याला पाहते, त्याला पाहून ती खूपच घाबरते. तो आता सारखा विचारत असतो, स्वरा बाळा, तुझ्या या बिचाऱ्या बाबाला मदत करशील ना?
तू दया करशील ना या बाबावर. तेव्हा आता मल्हारला खूप राग येतो. तो रागात शुभंकर असं ओरडतो. त्यावेळी आता शुभंकर ताडकन जागेवरून उठतो आणि मल्हारकडे पाहू लागतो. त्यावेळी आता मल्हार रागातच म्हणतो, माझ्या स्वराकडे यायची हिंमत कशी झाली आणि तिच्याबरोबर बोलण्याची देखील. असं म्हणून मल्हार रागाच्या भरात आता शुभंकरची कॉलरच पकडतो. अरे तू तुझ्या लायकीवर आलास आणि तुला नक्की काय करायचं होतं? माझ्यावर पाळत ठेवून होतास का तू? त्यावेळी आता शुभंकर देखील चिडतो आणि म्हणतो, ए मल्हार, बापाचं दुःख काय असतं ना हे समजून घेण्याची तुझी लायकी नाहीये. त्यावेळी आता मी पाठलाग करतच नव्हतो, देवाची इच्छा होती म्हणून आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. त्या रागातच शुभंकर मल्हारला म्हणतो. त्यावेळी मल्हार म्हणतो, अरे देवाच्या नावाखाली तुझे घाणेरडे मनसुबे लपवण्याचा तू अजिबात प्रयत्न करू नकोस. त्यावेळी शुभंकर रागातच म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव की स्वतःच्या मुलीसाठी झुरणं काय असतं ना हे अजूनही तुला माहीत नाहीये. पुढे आता मल्हार म्हणतो, अरे मी तुला घरात थारा दिला, त्याचबरोबर तुझ्यावर ट्रीटमेंट केली, तुला घरात ठेवलं, तरीही तू अजिबात त्या योग्यतेचा नाहीये. आता दोघेही एकमेकांना खूप मारणार असतात. ते पाहून स्वरा म्हणते, बाबा सोडा त्यांना. ती आता खरं तर मल्हारला म्हटलेली असते, पण मल्हारला वाटतं की ती शुभंकरला म्हणाली. तेव्हा ते दोघेही आता स्वराकडे पाहू लागतात. आता मंजुळा देखील तेथेच असते. तिला तर खूप मोठा धक्का बसतो. तिला वाटतं की आता ही स्वरा सर्व सत्य इथेच सांगून टाकते की काय. आता मल्हार म्हणतो की आता इथे मंदिरात आहे म्हणून मी तुला सोडतोय, पण जर माझ्या स्वराच्या आसपास जरी दिसलास ना तर मी तुझा जीव घेईन. असं मल्हार आता शुभंकरला धमकावतो आणि मग तेथून जातो. तेव्हा शुभंकर विचारात पडतो. दुसरीकडे शुभंकर आता घरी आलेला असतो. अभिषेकला तो गोलगोल फिरवतो आणि म्हणतो, खूप खुश आहे, देवाने माझं गाऱ्हाणं ऐकलं. तेव्हा अभिषेक विचारतो, काय झालं अरे शुभंकर, तू सांग ना मला. त्यावेळी आता शुभंकर म्हणतो, तुला माहीत नसेल पण आज मी जेव्हा मंदिरात गेलो ना तेव्हा मी स्वराला सर्व सत्य सांगून टाकलं. त्यावेळी कोणतं सत्य सारखा तो विचारू लागतो. त्यावेळी शुभंकर म्हणतो, अगोदर तू पेढा खा, अगोदर मी तुला गोड घास भरवतो. असं म्हणून तो त्याला अगोदर पेढा भरवतो आणि म्हणतो की तुला सांगू का, आज मला जेव्हा स्वरा ही मंदिरात भेटली तेव्हा तिला मी सत्य सांगितलं की पिहू ही माझी मुलगी आहे. मोनिकाने एवढे वर्ष तुमच्यापासून हे सत्य लपवलंय. तेव्हा हे ऐकताच आता विचारतो, खरंच तू हे सांगितलं? त्यावेळी तो म्हणतो की हो, मी खरंच सांगितलं. आता बघ, या बापलेकीला कोणीही एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. स्वराचा सर्वांवर विश्वास आहे, स्वराचं म्हणणं सर्वजण ऐकतात. त्यामुळेच मी स्वराला ही गोष्ट अगदी विश्वासात घेऊन सांगितली. पण आता बघू पुढे काय होतंय ते. काही दिवसानंतर आपण पिहूला घेऊन US ला जाऊयात. त्यावेळी अभिषेक म्हणतो, हो ठीक आहे. त्यावेळी आता शुभंकर म्हणतो, पण आपण एका व्यक्तीला विसरलोच रे अभिषेक. अभिषेक विचारतो, कोणत्या? तेव्हा तो म्हणतो, मोनिका डार्लिंग. त्यावेळी अभिषेक हसतो. दोघेही एकमेकांना मिठी मारतात. दुसरीकडे आता मल्हार हा स्वरावर खूप भडकतो आणि तिला जाब विचारू लागतो की तू त्या शुभंकरला बाबा का म्हणालीस स्वरा? अगं तू लहान आहेस म्हणून तुला आम्ही सर्व गोष्टी सांगतो तरी, पण आता जर तू अशी करायला लागली तर मी काय करायचं मग? असं म्हणून तो स्वरावर ओरडतो. त्यानंतर तो म्हणतो, बरं ठीक आहे, तुझ्याकडून चूक झाली ना, यापुढे ही चूक करायची नाही. मंजुळा देखील आता तेथेच उभी असते. तिला माहीत असतं मनातून की ही नक्की कुणाला बाबा म्हटली आहे. त्यावेळी मल्हार म्हणतो, स्वरा तुझ्याकडून ही चूक होता कामा नये. तो शुभंकर आसपास देखील फिरकलेला मला आवडणार नाही. स्वरा आता ठीक आहे असं म्हणते. मल्हारच्या होला हो करते. मल्हार त्यानंतर आता तेथून जातो. त्यावेळी आता मंजुळा खूपच अशी इमोशनल होते आणि विचारते, स्वरा बाळा, तू तुझ्या मल्हार बाबांनाच बाबा म्हणाली ना? त्यावेळी आता ती म्हणते की हो, मी माझ्या मल्हार गुरुजींनाच बाबा म्हणाले. तेव्हा दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि रडत असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिहू रडतच मल्हारकडे त्याला जाब विचारते, डॅडा तू मला अगोदर का नाही सांगितलं की तू माझा डॅडा नाही आहेस म्हणून, दुसरं कुणीतरी आहे. हे ऐकताच आता मोनिकाला आणि स्वराला खूप मोठा धक्का बसतोय. आता पिहू म्हणते, डॅडा मला तुला सोडून कुठेही जायचं नाही. असं म्हणून ती त्याला मिठी मारते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.